लॉग इन करा मुंबईतक.in वर. भारतात 21 कोटीच नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचा किमान एक डोस तरी मिळालाय. महाराष्ट्रात तर ही संख्या अवघी 2 कोटींवरच आहे. आणि त्यामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मला लस कधी मिळणार. हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे भारतात अजूनही म्हणाव्या तितक्या लसीच उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे भारत सरकार परदेशी लसींना का बरं मान्यता देत नाही. भारतात फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या लसी का येत नाहीयेत, असे एक ना एक अनेक प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांनाच पडलेत. आणि त्यामुळेच या परदेशी लसींचं घोडं नेमकं कुठे अडलंय हेच आज सोप्या शब्दात समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा दाकरस, तुम्ही पाहतात मुंबई तक. आपण पहिलेच थेट मुद्द्याला हात घालूयात आणि या व्हिडिओची सुरुवातच करूयात परदेशी लसींना अजून भारत सरकार का मान्यता देत नाहीये. तर एका वाक्यात सांगायचं म्हटलं ना तर मॉडर्ना किंवा फायझर ह्या लसींना भारतात एक सुरक्षा कवच हवंय. आता म्हणजे काय तर फायझर किंवा मॉडर्ना लस घेतल्याने कोणतीही प्रतिकूल घटना घडली, म्हणजेच लस घेतल्याने कुणाला काही साईड इफेक्ट झाले, कुठले दुष्परिणाम झाले किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तरी त्यावेळी नुकसान भरपाई देण्याच्या खटल्यांपासून कंपनीला केंद्र सरकारकडून संरक्षण हवंय. अमेरिकेतही फायझर किंवा मॉडर्ना या लसी घेतल्यानंतर एखाद्या नागरिकाला जर काही त्रास झाला तर फायझर किंवा मॉडर्ना कंपनी विरोधात खटला चालवता येत नाही, कारण त्यांना अमेरिकेच्या सरकारकडूनच तसं कवच मिळालेलं आहे. इतकंच नाही तर यासाठी तुम्ही अमेरिकेच्या सरकारलाही जबाबदार धरू शकत नाही. हा नियम तिथे 2024 पर्यंत राहणार आहे. फक्त अमेरिकाच नाही तर युरोपियन युनियन, कॅनडा, जपानसह 25 देशांनी अशा प्रकारे लस कंपन्यांच्या अटी मान्य केल्यात. पण भारतात सरकारकडून मात्र फायझर किंवा मॉडर्ना कंपनीला अशा प्रकारची ग्वाहीच मिळाली नाहीये. त्याला सुद्धा कारण आहे. जर फायझर किंवा मॉडर्ना कंपनीची ही अट मान्य केली तर कदाचित खटला हा थेट भारत सरकार विरोधात सुद्धा जाऊ शकतो. आता असं नाहीये की हा मार्गच बंद झालाय किंवा या लसी येऊच शकणार नाहीत. या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारसोबत या सगळ्या कंपन्यांची चर्चा सुरू आहे. थोड्या प्रमाणात तरी का होईना फायझर किंवा मॉडर्ना कंपन्यांना कायद्याच्या दृष्टीने काही सुरक्षा कवच देता येऊ शकतं का, या संदर्भात केंद्राचा सध्या विचार सुरू आहे. आता प्रश्न येतो की कोणकोणत्या लसींना नेमकी भारतात मान्यता मिळू शकते. ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी आपण आधी गुड न्यूज ऐकूयात. लसींना मान्यता देण्याचा अधिकार असलेल्या ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लसींना मान्यता देण्यासंदर्भातला नियम थोडा शिथिल केलाय. ज्या लसींना अमेरिका, UK, जपान, युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने मान्यता दिली असेल तर त्या लसींना भारतात मान्यता देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्वतंत्र चाचण्या करण्याची गरज नाही. म्हणजे काय तर जसं भारतात कोविशिल्ड असू दे किंवा कोवॅक्सिन असू दे ह्या लसींना मान्यता देण्यासाठी आधी त्यांच्या 3 टप्प्यात चाचण्या झाल्या. पण तशी प्रक्रिया मॉडर्ना, फायझर सारख्या लसींना जर आधीच UK, अमेरिकेसारख्या देशांनी किंवा WHO ने मान्यता दिली असेल तर भारतात करायची गरज नाही. आता UK किंवा US मध्ये तर फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना आधीच मान्यता दिल्यामुळे भारतातही या लसी येण्याचा मार्ग सोपा झालाय. पण चाचण्या जरी होणार नसल्या तरी भारत सरकारची एक अट आहे. इतर देशात मान्यता मिळालेल्या लसींच्या भारतात चाचण्या जरी होणार नसल्या तरी सुरुवातीला 100 जणांची एक बॅच तयार केली जाईल. त्यांना लस दिल्यानंतर 7 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यांच्यावर जर लसीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाही तर मग देशव्यापी परदेशी लसीही दिल्या जातील. आता ह्याच्या पुढेही अर्थातच आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न पडतो की ह्या लसी नेमक्या मला कधी मिळणार. परदेशी लसींना जरी भारतात मान्यता मिळाली तरी ती मला कधीपर्यंत मिळू शकते. तर बघा की फायझरने आधीच सांगितलंय की जुलैपर्यंत काही डोसेस आम्ही भारतात पाठवू शकतो. केंद्र सरकारने सुद्धा तशीच माहिती दिली आणि आणखी ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा माहिती आलेली आहे की जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान फायझर कंपनी भारताला 5 कोटींपर्यंत लसींचे डोस देऊ शकते. ह्याच्या पलीकडे परदेशी लस, रशियन लस ज्याला आपण म्हणतो स्पुटनिक व्हीला तर आधीच भारतात मान्यता मिळाली आहे आणि ती द्यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. नुकतेच त्याचे 30 लाख डोसेस भारतात नव्याने आलेत. ह्या पलीकडे मॉडर्नाचा जर विचार केला तर 2021 मध्ये लस द्यायला आमच्याकडे सध्या तरी पुरवठा नाही असं कंपनीने सांगितलंय. पण 2022 मध्ये एकच डोस द्यावा लागेल अशी वॅक्सिन आम्ही नव्यानं देऊ असं सुद्धा मॉडर्ना कंपनीने म्हटलंय. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डिसेंबर 2021 पर्यंत सर्वांना लस मिळेल असा विश्वास ICMR नेही व्यक्त केलाय. Vaccination is being ramped up, and by December we hope
to have the whole country vaccinated. By the middle of the year or early part of July or in middle of July or early August, we will have more than enough doses to vaccinate up to 1 crore per day. तर नेमक्या परदेशी लसींचं घोडं कुठपर्यंत अडलेलं होतं, त्याच्या पुढे त्याचं काय होऊ शकतं, कुठल्या लसी भारतात येऊ शकतात हे तर आपण पाहिलं, पण जाता जाता कुठली लस किती प्रभावी आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. फायझर लस 95%, मॉडर्ना 90%, स्पुटनिक व्ही 90%, कोविशिल्ड 70%, तर कोवॅक्सिन 81% प्रभावी आहे. तर परदेशी लसींसंदर्भात संभ्रम जे आहेत ते मिटवण्याचा आमचा हा प्रयत्न होता, पण त्याच्या पलीकडेही तुमचे काही प्रश्न आणि शंका असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अशाच प्रकारे कुठल्या आणखीही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर त्या संदर्भातलेही सल्ले तुम्ही आम्हाला देऊ शकता. आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी, विविध बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या. लॉग इन करा मुंबईतक.in वर.